मॉर्निंग गाईज, हाय हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज मी हा लॉंग व्लॉग खूप दिवसांनी करते आणि खूपच गॅप पडलाय, पण माझे जे मिनी व्लॉग आहे ते चालू आहे। तुम्हाला माहिती आहे त्याचे 200 डेजचं चॅलेंज आपण सुरू केलेलं आहे। सो आता 126 समथिंग असं चालू आहे। 126वा माझा मिनी व्लॉग सुरू आहे आणि आज आहे हनुमान जयंती। सर्वात पहिले सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा। सो आमच्या इथे खूप मोठा असा सोहळा असतो आणि ह्या ज्या हनुमान जयंती आहे, जे मंदिर आहे, जे मुकुट आहे, त्याला आज 100 वर्ष झाले। त्यामुळे खूपच मोठा सोहळा आहे आणि सलग 4 दिवस खूप सारे फंक्शन्स होते, डान्स होते, पैठणीचा खेळ होता, खूप खूप काय काय होतं। पण माझं ऑफिस होतं त्यामुळे मला थोडंसं जायला जमलं नाही आणि आज फायनली पालखीचा दिवस आहे। तर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया काय काय सगळं सुरू आहे। चला। 100 वर्ष पूर्ण खूप गरम होतं गाईज, इतकं गरम झालं नाही ते, आणि जवळ समुद्र आहे ना त्याने अजून जास्त गरम होते। तर नाही, हा सगळ्या सोहळ्याला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। मी 100 वर्ष असं का बोलते आवर्जून, बिकॉज त्या 100 वर्षाचाच इतका मोठा सोहळा आहे। म्हणजे दरवर्षीच खूपच मोठा असतं, पण ह्या वर्षी जरा जास्तच एक्साइटमेंट आहे आणि माझं हे पहिलंच वर्ष आहे। म्हणजे गेल्या वर्षी पण होतं, पण जस्ट माझं लग्न झालं होतं आणि हो, आणि जस्ट आता ह्या फर्स्ट टाइमच मी त्यांचं थाटाची साडी घेतली आहे। सगळ्या बहिणींनी आम्ही मिळून घेतली आहे आणि ही अशी थाटाची मस्तपैकी साडी आहे आणि ह्याच्यावर मला काइंड आहे, मला ब्लाऊज शिवून नाही मिळाला। सो मला जे मॅच झालं मी तो ब्लाऊज वगैरे घातलेला आहे, पण छान अशी मस्त साडी मिळाली फ्लॉवरची, तुम्ही बघू शकता। आणि ह्याच्यामध्ये मुलांना सुद्धा थाट केलेला आहे टी शर्टचा, तो दरवर्षी असतोच। जवळजवळ मला असं वाटतं 2 ते 3 हजार टी शर्ट घेतलेले आहेत खूप जणांनी आणि साड्या पण 1500 ते 2000 गेलेल्या आहेत। म्हणजे इतके सगळेजण ह्या सोहळ्यात इन्व्हॉल्व झाले ना, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला तर तिकडे गेल्यावर दाखवेल। आणि आता मी तुम्हाला जी माझी साडी दाखवली ही थाटाची साडी आहे, जी ऑलमोस्ट सगळ्यांनी घेतली। आणि त्याच्यानंतर आता मी प्रतीकचा जो म्हणजे मुलांना जे टी शर्ट दिलंय त्यांचा थाट दाखवते की कसं काय टी शर्ट आहे वगैरे। चला बघूया। तर असा मुलांचा थाट आहे, हे टी शर्ट सगळ्या मुलांना दिलेला आहे। जवळजवळ मी तुम्हाला बोलले 2 ते 3 हजार हे टी शर्ट वाटले गेलेत आणि इथे लिहिले जय हनुमान। आणि मी जसंच तुम्हाला बोलते की 100 वर्ष बॅक साईडला जा, या टी शर्टवर पण छापलं आहे शतक महोत्सव वर्ष, म्हणजे 100 वर्ष कंप्लीट झाले। त्यामुळे जरा जास्तच एक्साइटमेंट आहे। आज काय तुमची एक्साइटमेंट आहे सांगू शकता का तुम्ही प्रतीक नारायण कोळी? काय ना, 100 वर्ष आपल्या मुकुटाला झालेलं आहे। हा, पिढी आपला मुकुट। हा, पप्पा सांगतील तुम्हाला। पप्पांनी तर सांगितलंच आहे, पण तुम्ही काय बोलणार ह्याच्यावर? तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय ना, 16 आहे, सोहळा व्यवस्थित पार पडावा, तिथं जाऊन बघावा किती मस्त सर्व सजावट केलेली आहे मंदिर। मग अस्मिताताई आले बघा, अस्मिताताईने पण ही थाटाची साडी घातली आहे आणि त्यांनी मेन म्हणजे जो ब्लाऊज असतो तो शिवलाय, त्यांना बरोबर परफेक्ट झालाय हा ब्लाऊज, एकदम छान अशी साडी आहे। मग काय बोलणार, 100 वर्ष पूर्ण झालेत अस्मिताताई? चांगलं वाटतंय। आणि मग आज काय काय खूप मजा येणार आहे ना? किती वाजेपर्यंत या सगळ्यांनी पालखीला आणि किती वाजेपर्यंत असणार हे सगळं? उद्यापर्यंत तरी जाईल, सकाळपर्यंत वगैरे आणि संध्याकाळपर्यंत तरी जाईलच। आता मुकुट निघेल 9:30 वाजता ना, हा, इथं देवाला निवाला येतील म्हणजे मुकुट। हा हा हा, आता येतील 9:30ला वगैरे। तर आता आम्ही जाऊ, अस्मिताताई पण येईल आणि मी जाते फटाफट पुढे, भेटते तिकडे जाऊन तुम्हाला। चला। तर हे अशा प्रकारे डेकोरेशन केलंय, इथे सगळे फ्लॉवर्सचं केलंय आणि रात्री खूपच गर्दी होती, तुम्हाला माझ्या एका क्लिपमध्ये बघायला मिळेलच। आणि इथे छान अशी तुळस पण त्यांनी सजवली आहे। सो आता आपण आतमध्ये एंट्री करूया, बघूया कसं डेकोरेशन केलंय। लाईक 12 वाजता ओपन केलेलंच, पण आता आपण बलून्स लावले बघा सगळ्यांनी छान असं। आणि इथे सगळ्यांचा ग्रुप जमलेला आहे इथे। कसं वाटतंय 100 वर्ष पूर्ण झाली आहेत तर? तुम्हाला कसं वाटतंय काका? मग आज काय काय प्रोग्राम आहे इथे, काय काय स्टार्ट होणार आहे? 9:30 वाजता बापदेव पाड्यात आमच्या इथे, संध्याकाळी नंतर दुपारी 11 वाजता हा महाप्रसाद असणार आहे, ते पण वाचणार आहे। सर्व मिळून आम्ही पालखी काढू आणि हा 3-4 दिवस एकदम मस्त, एकदम फंक्शन होते, खूप सारे डान्स होते, वेगळे होते, सगळे तुम्ही आनंदात दिसताय ते त्याच्यावरून। म्हणजे 100 वर्ष झाली म्हणजे हा मोठा आनंद सोहळा आहे, खूप मोठा आहे। वर्ष बोलल्यानंतर कोणाला भेटत नाही, हो, सोहळा चालू ठेवणं हा मोठा जडच काम आहे। आपल्या घरी पिढीला येणार नाही। हो, आता नाही येणार, आता 100 वर्ष याला खूप वाट बघावी लागेल, जे आपलं लक आहे की सांभाळून ठेवलं। हो तेच। चला आता आपण डेकोरेशन बघूया जे प्रॉपर केलं इथे छानपैकी, आणि आपण आतमध्ये जाऊया ह्या साईडने। एकदम मस्त उमेश पांचाळ दादा हे त्यांनी हे डेकोरेशन केलेले। इथे जर ते असतील तर मी त्यांना भेटवते तुम्हाला।
आणि इथे मॅडी भोयर आहेत, ते फोनवर बोलतायत, बिझी आहेत. सो हे छान असं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. ते हे या दादाने केले. दादा नाव काय तुझं? तेजस पांचाळ. आणि उमेश पांचाळ दादा तो तुझा भाऊ. तर मग हे आयडिया कशी सुचली? कारण की माझं तर हे पहिलंच वर्ष आहे, पण मला खूप जणांनी सांगितलं की दरवर्षी तुम्ही वेगवेगळं नवीन काय काय करता. तर मग हे काय तुला ह्या वर्षी असंच करावं असं कसं वाटलं? म्हणजे यावर्षी म्हणजे आमच्या डोक्यात 2-3 टीम होत्या. हां, एक रामाची होती, हां, ती काय सक्सेस झाली नाही, म्हणून सुचवलं की कृष्णाची करूया. आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं. आणि गेल्या वर्षी काय केलेलं? मोरांचं केलेलं. हो, मला जेवढं आठवतं तेवढं. पण हे जे डेकोरेशन हे इतकं सुंदर झालंय, बघायला पण इतकं मस्त वाटतं ना डोळ्यांना. खूप भारी, खूप छान तर महाप्रसादासाठी काकू आज काय काय आहे? कोबीची भाजी आहे, कोबी, चणा डाळ, मिरची, हा, आणि डाळ भात, पापड, लोणचं, 2 भाज्या आहेत, कोबीची भाजी, हा, भेंडी मिरची असं आहे. आणि हे याची रात्रीपासूनच तयारी सुरू होते ना? 5 वाजल्यापासून. म्हणजे रातची तयारी, कांदा करून ठेवलेली, कांदे वगैरे. आणि हे सगळं गावकरी ज्या मंडळी महिला आहेत त्यांनीच सगळ्या गावकऱ्यांनीच मदत केलेली आहे देवासाठी. तुमचं नाव काय काकू? आणि तुमचं काकू? आणि आता तुम्ही ते काय बनवता? कोबीची भाजी. तर कसं वाटतं तुम्हाला? 100 वर्ष पूर्ण झाली आहे. कारण की एवढ्या सगळ्या जणी जमल्यात ना, आणि त्यांचा सगळ्यांचा थाट, म्हणजे मी स्वतः सुद्धा थाट घेतलाय हा. तर इतक्या आनंदात आहेत सगळेजण. तुम्हाला काय वाटतं? स्पेशली खूप आनंद होतोय. त्या ते एकदम एकदम मस्त आनंदपणाने तुम्ही सगळं जेवण करताय, ते बघू शकता सगळेजण. कोबीची भाजी बनवली आहे. तरी किती किलोची असेल कोबीची भाजी ही? 100 किलो तेवढंच. म्हणजे कितीही लोक आली तरी काय टेन्शन नाही. हा, पण ही एवढी जी बनवली आहे ती खूप. आणि इकडे तेच देव तर नाहीच खपत. आणि इथे वटाण्याची भाजी बनवली, तुम्ही बघू शकता किती जास्त बल्क मध्ये बनवली आहे. कारण की एवढे सगळे येणारच आहेत. कारण की हा 100 वर्षाचा सोहळा आहे, तो परत कधी येत नाही, कधीतरीच येतो. पुढे कधी येईल माहिती नाही. आता आमचं नशीब होतं म्हणून आम्हाला मिळालं. तर इथे वटाणा बटाट्याची भाजी बनवली. आणि अजून काय? डांगर टाकलेला आहे. पण वटाण्याचीच भाजी काय घेऊ? तर काकू ही पण वटाण्याचीच केली. म्हणजे दोन जे मोठे 2 वटाण्याच्या भाज्या केल्या आहेत. हा, हा. आणि तुम्ही सगळे किती वाजल्यापासून लागले ते जेवण बनवायला? इथेच होते. हो, मी बघितलं. सगळ्या जणी आल्यात, एक आले. तुमचं नाव काय काकू? आणि ते एवढं छानपैकी सगळ्या बनवतात, तुम्ही बघू शकता. सगळे एकत्र सगळे गावकरी जमलेत आणि सगळे मिळून ह्या सोहळ्यासाठी जेवण बनवत आहेत. त्याच्याशिवाय मजा काय? आणि मजा पण येते सगळ्यांना, सगळ्या गावातल्याच आहेत. आणि इथे सगळे जण बसलेत बघा. काकू किती मस्त दिसत आहेत बघा, छान रेडी होऊन आल्यात. नाव काय काकू तुमचं? काय? सुचिता. त्या पण मस्त दिसत आहेत बघा. तर इथे पण सगळं चटणीसाठी इथे कट करतायत, अर्ध्या तिथे कट करतायत, अर्ध्या इथे. काकू आज भात किती किलो केलाय? 30 किलो भात केला. काकू वहिनी या इतक्या आनंदात आहेत की त्या विसरल्या 100 किलोचं 30 किलोवर आल्या. पण असू द्या. किती किलो केलाय? 150 किलो. तुम्ही बघू शकता 100 वर्ष आहे, 150 किलो भात आहे, 100 किलो भाजी आहे. काय 100 वर्ष आहे ना देवाचं. हा, त्यामुळे. पण दरवर्षी असतंच, जेवढं मी ऐकलंय तेवढं दरवर्षी तेवढं असतंच. पण ह्या वर्षी जरा जास्तच एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये. आणि ह्या एक्साइटमेंट मध्ये काकू वहिनी विसरल्या 30 किलो बोलल्या. हा हा, चांगलं आहे. हो, गेल्या वर्षी मोराचं केलेलं आणि ह्या वर्षी कृष्णाचं केलं. हा, ह्या वर्षी डेकोरेशन शेष नाग आहे. बरोबर, मस्त असं केलंय. आणि आता ह्या इथे आनंद वाटतंय. म्हणजे पूर्ण झाले, म्हणजे मन भरून आलंय. हो, जसं महाकुंभ आपल्या पिढीला ह्या वर्षी भेटलाय, तसं हे 100वे वर्ष आपल्याला भेटलंय. आता पुढे कधी येईल काय येईल माहिती नाही, सांगता येणार नाही. भरपूर चांगला वाटतं.
हो आपलं सगळ्यांचं नशीब खूप चांगलं आहे त्यामुळेच आपल्याला हे सगळं मिळालंय. हो हो तेच आता ह्या वर्षी आहे जेवढे आहे तेवढे सगळ्यांना हा नंतर लागला तर बनवायचा असं. आणि ह्या काकू इथे भात बनवते म्हणजे ऑलमोस्ट सगळं जेवण रेडी झालंय फक्त पापड तळायचे बाकी बस बाकी सगळं झालंय. तर बघू शकता इथे मस्त चालू आहे सगळ्यांची गडबड सुरू आहे जेवण बनवायची कारण की सगळं वेळेत झालं पाहिजे. हो येऊ जेवायला. कॉमेंट्री काका मॅचेसची. तर हा यांचा बँडचा ग्रुप आहे जो प्रिन्स पण आहे जो आमच्या अस्मिता ताईचा आहे आणि ज्यांचं हे जे मेन आहे ते कोण आहेत हे करण दादा. हा तर मग दादा ह्या तुमच्या बँडला किती वर्ष झाली आहेत? 10 वर्ष. आणि हा सगळा तुमचा ग्रुप आहे हे सगळं तुमच्या ग्रुप मधले बॉईज आहेत हे सगळे बघू शकता. आणि मग तुला फार आवडतं हे वाजवायला त्याच्या आनंदामध्ये तुम्ही आणि तुम्ही दरवर्षी असता इथे? आणि मग आता स्टार्ट करणार किती वाजता स्टार्ट करणार का तुम्ही सकाळपर्यंत आहे का अजून एक बँड आहे? 9:30 ते 12 मग रात्री दुसरा बँड आहे आणि हा तुमचा दुपारचा आहे म्हणजे प्रत्येक ग्रुपला वेगवेगळं दिलंय. तुमच्या ग्रुपचं नाव काय मला हे सांगा. काय? हनुमान साई मिक्स साई हो साई. आणि ह्यांचा कुठला? जय भवानी. म्हणजे दोन्ही मिक्स केलेत का? अच्छा म्हणजे व्हाईट आणि ब्ल्यू असे दोन्ही मिक्स वाले सगळ्यांचा ग्रुप आहे. तुमचं सगळ्यांचं नाव काय मला सगळ्यांनी सांगा फटाफट. तुमचं? केवल करण तो मागचा तुझं? असे ह्या सगळ्या यांचा ग्रुप आहे बँडचा. तर हे स्टार्ट करतील आणि मी यांचं ऐकलंय ऍक्च्युली व्हिडिओ पण बघितलात खूप मस्त वाजवत. इथे सगळे बसले आहेत. कसं वाटतंय 100 वर्ष पूर्ण झाली आहेत वाटतंय? नाव काय तुझं? आणि तू कुठला आहेस? इथला गावातलाच कोंढरी पाड्यातलाच. कसं वाटतंय तुला 100 वर्ष पूर्ण झालेत? लय भारी वाटतंय. आणि मग असण्यासाठी तयारी चालू आहे म्हणून आले. दादा नाव काय तुझं? अक्षर. तर इकडे सगळे बसलेत. कसं वाटतंय 100 वर्ष झालेत तुम्हाला? आणि मग मुकुट आणल्यावर महाप्रसाद असणार आहे. हे सगळ्यांनी मस्त थाट केलेला आहे जो टी शर्टचा. बाबा कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त. बाबा पण आलेत सगळेजण आले असे सगळे जमा झालेले आहेत बघू शकता. दादा पण आलेला आहे आणि तो मला नेहमी मदत करतो व्हिडिओ काढून देण्यासाठी जिथे मला जाता येत नाही तिथे.
होतोय. डिस्कशन चालू काय? हा काय डिस्कस करताय? काही नाही, नाचायचं नाही मग वाट बघताय. हा दादा हिस्ट्री सांगा. आज 100 वर्ष झाली कारण त्या मुकुटावर तशी 1846 टक्के म्हणजे मराठी महिन्याचा असल्यामुळं आज आपण 100 वर्ष अध्यक्ष आमचे PJ पाटील त्यांच्या आज अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम एकदम सुव्यवस्थित चालू आहे आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होईल हे आम्ही अध्यक्ष वतीने आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ग्वाही देतो की हा कार्यक्रम एकदम चांगला होणार आहे. आज दुपारी भंडारा आहे, सर्वांनी तिथे त्या दुपारी भंडाऱ्यासाठी यावे ह्या आम्ही अध्यक्ष आणि ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती सर्वांना करतो. आणि हा मुकुट आज आम्ही जल्लोषात इथून घेऊन जाणार आहे. आज 100 वर्ष झालं आम्हाला आनंद होतोय आणि नारायण फुले आणि त्यांच्या फॅमिलीला आम्ही त्यांचा आभार मानतोय का दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे येतोय, आमचा मान सन्मान होतोय आणि मग आम्ही तो मुकुट जल्लोषात घेऊन जातोय. आम्हाला एवढंच घेण आहे की या मुकुटातून अजून आम्हाला फारच भेटला नाही, त्याचा आम्हाला सत्कार करायचा बनवलेला आहे. 4-5 पिढीचा त्याचं नाव आहे भवानी आया संशय कोली. त्यांच्या पिढीने हा बनवलेला आहे आणि अर्पण केलेला आहे. हे 1847 शकेला आणि आता 100 वर्ष झाले. 1947 शके आता निघालेला आहे. देवाची कृपा आहे आमच्यावर. काही आम्ही त्या हनुमंताची दर शनिवारी आरती करतो, दररोज पूजा करतो. पिढ्यानपिढ्या हा कार्यक्रम चालत आलेला आहे आमच्याकडे. त्यांच्या आजोबापासून ते त्यांची देखभाल करतात, त्याचा आम्ही पूर्ण आभार आणि अशी देवाच्या आशीर्वादाने आमच्या गावातल्या म्हणजे काही मुलाही पालखीमध्ये मिरवणुकीसाठी दुसरा 2 मुकुट आहेत. एक यांचा पुढील पहिल्यापासून आहे आणि दुसरा एक छोटा मुकुट आहे तो पालखीमध्ये मिरवणुकीसाठी बनवलेला आहे. आमच्या कोणतरी नामाचं मंडळाच्या वतीने पूर्ण गावामध्ये मिरवणुकीसाठी फिरतो. तो याच्या माध्यमात आहे नदीच्या बघतो. तीन गावाची पालखी आणताय, 3 गावाची पालखी आणताय. 3 गाव एकत्र येतो आम्ही आणि 100 वर्ष झाली आम्ही 3 गाव येताना हौशीन याचा लोक जातो. आम्ही सगळं हौशीन सगळं लोक देव आम्हाला पावतोय अशी आमची इच्छा आहे. आम्हाला आता थांबली. पहिले म्हणजे कसे बापदेवपाडा, कोणी कोंढरी आणि आगरी कोंढरी हे सगळे कार्यक्रम सगळे एकत्र व्हायचे. आणि जरा आटापूर झाले लोकांची इकडचं तिकडे गेले तरी पण आमच्या देवाला सगळे लोक असतात. तो कोणी कोंढरीतून येतात, बापदेवपाड्यामध्ये तुम्हाला माहीत आहे. सो अशा प्रकारे हा सोहळा होणार आहे 100 वर्षाचा. आणि मला खरं सांगायला आवडेल, काका पण आमचे बाबा आहेत, माझे सासरे आहेत म्हणून नाही, पण मी 1 वर्ष बघितलंय शनिवारी न चुकता करेक्ट 7 वाजता त्यांनी आरती केलेलीच आहे. म्हणजे केलेलीच आहे, कोणी असू या नसू. हे सगळे हा दादा, दिनेश दादा हे सगळे जण इथे असतात. तो त्यांची ती सेवा चालू सगळ्यांनी बारीक देऊळ बांधला आणि मग जो अध्यक्ष असताना या देऊळ आम्ही बांधलो. दिनेश अध्यक्ष असताना सगळेजण इथे मस्त जमा झाले. दादा तुमचं नाव काय? ते सगळेजण जमा आहेत. तुझं नाव काय? तुमचं? हा प्रतीक कोळी. काका तुमचं? तुझं दादा? हे राज दादा आहे, काका आहेत, हे दिनेश दादा आहे, सगळेजण असे जमा.
कविता ताई काय आहे, कशाबद्दल फळ? आमच्या मुलाला त्याच्यासाठी म्हणजे नवस, इथे नवसाला जोखणं असं बोलतात जे आमच्याकडे. अश्विनी वहिनी काय बे, नुसती अश्विनी वहिनी काय बे. हे बघा याचा नवस होता, या छोटूचा. काय नाव याचं? काय? लियान. लियानचा तुझा नवस होता ना? नवसाचा आहेस ना तू? नवसाचा बघतोय. काय बघतो? रुमाल. काय काय जेवायला? भाजी आहे, जिलेबी आहे, चटणी आहे, पापड आहे, सगळं काही आहे. तू जेवलीस? मी नाही जेवले. बालुशाही आहे, जिलेबी आहे, चटणी आहे, पापड आहे, डाळ भात आहे, अजून मिरची आहे, लापशी आहे, पापड आहे, सगळं काही आहे. सगळं जेवायचं आहे आज. तुम्ही जेवला की नाही सगळ्याजणी? या सगळ्या माझ्या बरोबर पालखीत होत्या आणि पालखीत येऊन बिचारा एवढ्या उन्हात येऊन परत इथे सगळ्यांना जेवण वाढायला थांबलात. सगळ्या जणी आहेत इथे. तुमचं नाव काय? वहिनी विद्या रुपेश मात्रे. चला जेवायला गर्दी. अस्मिता ताई कुठे होत्या? गायब भेटल्या नाही मला. पालखीत नाचायला नाही गेल्या तुम्ही? मग आता मला जेवायला वाढा. काय जेवायला? काय काय जेवायला? थोडीच काय काय? सगळं काहीच आहे जेवायला. Yeah.
Thank you.
आहे.